व्यासपीठावरती सर्व आयोजन कमिटी, यंगस्टार, सिद्धेश शेठ युवा मंच. चला बक्षीस झाल्यावरती डान्स करूया. गाना तो बजाना ही पडेगा. सेठ बोले सेठ. हा चला डीजे फरमाईश आहे. ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट. सिद्धेश शेठचा नाद करायचा नाही आणि विनायकजी दीक्षित यांचा देखील नाद नाही करायचा. चला गाणं वाजवा डीजे.
तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच सिद्धेश शेठ युवा मंच, सिद्धेश शेठ या आपण वरती या, सिद्धेश शेठ, संदीप कदम आपण देखील वरती या. आणि जे हॅलो हॅलो, चला या सिद्धेश शेठ साहेब आपण यावरती. सर्व आयोजन कमिटी, यंगस्टारचे सर्वच सदस्य तसेच सिद्धेश शेठ युवा मंचचे सर्व सदस्य आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य सर्वांनी आपण यावरती बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी पार पडतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि बक्षीस समारंभ प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण थोड्याच वेळात वळतोय. अक्षय मालुसरे या आपण देखील वरती या. हॅलो, तर दर्पणजी दरेकर आपण असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती. अभि मेहता, दर्पणजी दरेकर आपण यावरती. राकेश उतेकर, नागेश पवार आपण देखील वरती या. साई संघ जे सुपर 6 मध्ये झालेले साई संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेले संदेश बेलोसे आपण देखील या. संदेश बेलोसे, संदेश बेलोसे या आपण देखील. रवींद्र इंगवले आपण देखील या. बीटीपीएल पर्व 5व्यासाठी चला साई संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेले समोर या. बक्षीस समारंभ घेतोय आपण. या समोर या बक्षीस समारंभामध्ये आपण चालू करतोय बक्षीस समारंभ. या बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेले सर्व टीम 6 टीम समोर या अगदी व्यासपीठाच्या. ज्योती एंटरप्राइजेस या आपण समोर. एसकेएमबी टायगर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शिरभैरवनाथ चढवली, किरण वॉरियर्स भोगाव, दादा अँड कंपनी वावे, योगेश सरकार किनेश्वर. चला या खुर्च्या घेऊन इकडे या. वावे खुर्च्या घेऊन, सर्वांनी खुर्च्या घ्या आणि समोर बसा. समोर खुर्च्या घेऊन या. सर्वांना विनंती आहे. बक्षीस समारंभ ज्योती एंटरप्राइजेस, एसकेएमबी वाले, एसकेएमबी टायगर चढवली, दादा अँड कंपनी वावे, योगेश सरकार किनेश्वर या अगदी समोर. विकेट वरती खेळू नका, थांबवा, प्रॅक्टिस थांबवा. चला बाउंड्री लाईन वरच्या चेअर घेऊन तुम्ही समोर येऊ शकता. सर्वांना विनंती आहे. या आपण सुरुवात करतोय. सर्वांना विनंती करेन कृपया ज्योती एंटरप्राइजेस टीम सडवलीकर, एसकेएमबी. चला मी सर्वांचं लक्ष वेधेन अगदी. त्याच वेळेला किरण वॉरियर्स भोगाव, क्षीर भैरवनाथ चढवली, एसकेएमबी टायगर्स, योगेश सरकार किनेश्वर, दादा अँड कंपनी वावे. चला बाउंड्री लाईन वरच्या चेअर घेऊन तुम्ही आसनस्थ होऊ शकता. या त्वरित. चला आपण बक्षीस समारंभ करतोय आपले. चला बसून घ्या आपण. मान्यवर प्रवीण, स्वप्नील चोरगे, विनायकजी दीक्षित, मुजमिल तांबे साहेब आणि सिद्धेश शेठ. चला सर्वांनी समोर या. आपण चालू करूया बक्षीस समारंभ.
हॅलो, जोपर्यंत जे समोर येत नाही सीम तोपर्यंत बक्षीस समारंभ चालू करणार नाहीये. विनंती असणारे सर्व टीम या अगदी समोर. ज्योती एंटरप्राइजेस आबी या टीमला घेऊन या कार्यक्रमाच्या सुरुवात करण्याआधी मी विनंती करेन आदरणीय नागेशजी पवार साहेब यांना विनंती करूयात या व्यासपीठावरती. या नागेश दादा विनंती असेल. राकेश उतेकर साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. दर्पण दरेकर आपण देखील या व्यासपीठावरती. मुजम्मिल तांबे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं. तर मी विनंती करेल संदीप कदम सरांना की आपण ह्या ओव्हरऑल स्पर्धेविषयी नक्कीच मार्गदर्शन करावं. फायनली 10 दिवसानंतर स्पर्धा संपन्न झाले. 10 दिवस जे माझे सहकारी होते ज्यांनी ग्राउंड लेवलला काम केलं त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण असोसिएशन अंतर्गत PTPL पर्व 4 व्यवस्थित असं संपन्न झालं. पण यावर्षी जे 3 वर्ष आपण बघत होतो की भरपूर मॅचेस वन साईड व्हायच्या, शेवटचे 2 बॉलरना रन्स यायचे. पण आज असं झालं आहे की 2-3 मॅच सोडल्या ना 45 पैकी तर 42 मॅच हा लास्ट बॉलपर्यंत गेलेत. तर याच्यातच आपल्या तालुक्याचं क्रिकेट किती पुढं गेले तुम्ही सर्वांनी बघू शकता. अक्षरशः लास्ट बॉल पडेपर्यंत कोणतीच मॅच अशी नाही झाली की कोणता संघ जिंकेल सांगू शकत नव्हतो. सुरुवात प्रत्येक दिवसाची जी पहिली मॅच झाली ती वन साईड होत होती, जी उजेडात होत होती. पण ज्याच्यानंतरच्या रात्रीच्या क्रिकेटमध्ये ॲव्हरेज स्कोर हा 65-70 आला आहे. आणि लीग मॅच झाल्यानंतर नॉकआउट सामन्यांमध्ये तर कालपासून प्रत्येक सामना हा लास्ट बॉलपर्यंतच खेळला गेला. तर याच्याप्रमाणे असं होतं की तालुक्यातलं क्रिकेट खूपच मोठं झालं आहे. असंच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत राहा. आणि स्पेशली मी सिद्धेश शेठ आणि छोटू दीक्षित यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी यंगस्टार परिवारवरती पुन्हा एकदा भरोसा दाखवून जे काही आर्थिक सहाय्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारखे पाठीरागे असतील तर नक्कीच स्पर्धा यशस्वी होईल. तसेच इतर ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे, निलेश दादा असतील, राजेश दादा असतील, रुपेश दादा असतील किंवा सायकल यांनी आम्हाला दिलेले आहेत, सुरेंद्रांना चव्हाण असतील, स्टार HFL पुणे ग्रुप असेल, तर या सर्वांचा मी आभारी आहे. खूप रात्री उशीर झाला आहे, जास्त काय बोलत नाही. बक्षीस समारंभाला चालू करू आणि पुढचा सीझन लवकरच येईल त्यासाठी तयारीत राहा. धन्यवाद. तर सिद्धेश शेठ नक्कीच काहीतरी आता घोषणा वेगळी करतायत वाटतं. खरं तर सिद्धेश शेठ साहेबांनी माईक घेतल्यावरती उद्घोषणा चांगलीच होते आणि त्यांना विनंती करूयात की आपण या आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः जे 24 संघ ज्यांनी PTPL 4थ्या पर्वामध्ये सहभाग घेतला ते संघ मालक आणि सर्व खेळणारे प्लेयर्स यांचं मी शतजा ऋणी आहे की तुम्ही खेळलात, तुम्ही सहभाग घेतलात, ह्याच्यामुळंच ती PTPL यशस्वी झाली. आम्ही फक्त आयोजक हे निमित्त असतो. शेवटी खेळणारे तुम्ही आहात, एंट्री फी भरणारे पण तुम्ही आहात. त्यामुळे प्रथमतः तुमचे आभार. आणि आता मी PTPL पर्व 5वीच्या दिशेने आमचं काम चालू झालं आहे. आजपासूनच आमच्या PTPL 5वीच्या पर्वाच्या दिशेने काम चालू झालेलं आहे. PTPL 5 पर्व 5वं हे डिसेंबर 20 ते 28च्या दरम्यान असणार. आमचे मार्गदर्शक, आमचे नेते विकास शेठजी गोगवले साहेब यांच्या वाढदिवसाला आपल्याला ते PTPL पर्व 5वं करायचं आहे खूप जोशात. आणि आत्ताच विकास शेठ गोगवले साहेबांनी सांगितले की पूर्ण नियोजन आयोजन हे यंगस्टार सिद्धेश शेठ युवा मंच सगळे करणार आहेत. आणि जे काही लागेल ते विकास शेठ गोगवले साहेब यांनी आत्ताच मान्य केले की जे लागेल ती
आर्थिक काय लागेल ते विकास शेठ गोगोले साहेबांनी यांनी आता मान्य केलं आहे. त्यामुळे आत्ताच डिक्लेअर करतो आहे 24 संघ खेळणार. PTPL पर्व 5 हे 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर असणार आणि PTPL पर्व 5 मध्ये संघ मालकाला ही 4 व्हीलर असणार. तसेच ओपन गटातील नामदार चषक देखील असणार आहे. ती 2 दिवस असणारी स्पर्धा. नामदार चषक सुरुवातीला असेल, पण ज्या दोघांनी खरंच आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं नाव त्यांना माहिती आहे आणि आपल्या प्रत्येक खेळाडूला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं, तर त्या सर्वप्रथम मी जयेश सर यांचा सत्कार सिद्धेश शेठ यांना करायला सांगेल. मित्रांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा माणूस आपल्यासाठी ओरडत होता 8 दिवस. 21 संघ ऑलरेडी बुक झालेत 5व्या पर्वासाठी. दर्पणजी दरेकर आणि दुसरे म्हणजे मागेच कोणतरी बोललं, त्यांचं गाव प्रॉपर धाराशिव आहे पण ते पोलादपूरचेच आहेत, असे निलेशजी पवार बाळा यांचा सत्कार मी छोटू दीक्षित यांना सांगेन. या आपण सुरुवात करतो आहोत ते अर्थात क्वार्टर फायनलचा जो काही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता तो आपण देत आहोत. आदित्य कदम जो मात्र क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. आदित्य कदम या क्वार्टर फायनल मॅन ऑफ द मॅच जो आपल्याकडून राहून गेलं होतं, जे आपण प्रदान करतो आहोत आदित्य कदम. आणि तदनंतर सेमीफायनल तो देखील आपल्याकडून राहून गेला होता, तो अमाद करबेलकर. या दोन्ही खेळाडूंना आपण आमंत्रित करूयात. प्रथमतः हे 2 पारितोषिकला आपल्याकडून राहून गेले होते ते आपण देतोय. प्रथमतः आदित्यला आपण देतोय. हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन ओमकार घाडगे यांना विनंती करूयात. आदित्य कदमला आपण हा पुरस्कार प्रदान करावा. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्याने एक अफलातून इनिंग साकारली होती, परंतु सेमीफायनलचा पुरस्कार देण्याआधी या आपण प्रथमतः आदित्यला देत आहोत. या आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या द्यात, कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये 3 बॉल 16ची आवश्यकता असताना जे अमाद करबलकरने एक चांगली इनिंग साकारली त्याला आपण देत आहोत हा सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. सार्थक आणि यश आपल्या शुभ हस्ते आपण देतोय. सार्थक देवरेड्डी या सार्थक सुतार देवरेड्डी यांनी देखील विशेष मेहनत केली या स्पर्धेला. सिद्धेश शेठ युवा मंच सर्वच सदस्य सहकारी आपण त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. एकदा जोरदार टाळ्या. कंजूसी करू नका. 3 बॉल 16 या खेळाडूने जिंकून दिले होते. दादा अँड कंपनी वावे टीमचा दादाच. या आपण तदनंतर फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार जो देण्यात येईल. अबू जांभळेकर, साहिल जाधव, प्रथमेश पवार या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि खेळाडूचं नाव आहे 20 बॉल 62 धावांची खेळी साकारणारा समीर भोसले. 20 चेंडू आणि 62 धावा. प्रतिस्पर्धी संघ केवळ प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट हारले नाहीत, तर या खेळाडूच्या अगेन्स्ट हारले. या समीर भोसलेसाठी टाळ व्हायला काही हरकत नाही आहे. समीर भोसले कोंडवी गावचा हा खेळाडू, कोंडवी गावचा सितारा आज या स्पर्धेमध्ये बरसला आणि सुपर डुपर हिट देखील झाला. तालुका ग्रामीण क्रीडा यंगस्टर असू दे, स्पर्धा असू देत, त्यामध्ये हा नेहमीच खेळाडू आपल्या गावासाठी चांगला खेळत आलाय. परंतु दादा अँड वावे कंपनीसाठी देखील त्याने अगदी 100% एफर्ट दिलेत. त्याला फायनलचा दिला मॅन ऑफ द मॅच. अनेक पारितोषिकांचा वर्षाव त्याच्यावरती बक्षिसांचा होता असताना पाहायला मिळाला. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज
पहा फलंदाजाच्या यादीमध्ये अनेक नावं होती, त्यामध्ये एक नाव होतं ओमकार शेलार, 112 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. हेमंत उतेकर 113 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु या स्पर्धेमध्ये 125 धावा बनवणारा बॅटर बेस्ट बॅटर राहिलाय आणि हा पुरस्कार देण्यासाठी तर मी नासिर भाई यांना विनंती करेल आपण आपल्या शुभसत्य आणि डी मोरे दत्ता मोरे आपण देखील आपल्या शुभस्ते सूरज जाधव बिल्डर या आपल्या शुभस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देतोय. सायकल देखील एक आकर्षक एक्सपोर्ट सायकल, आकर्षक ट्रॉफी आपण देतोय. या आपण उत्कृष्ट फलंदाज पहा पुन्हा एकदा यादी सांगतो. ओमकार शेलार 112 धावा, हेमंत उतेकर 113 धावा, परंतु 125 धावा आणि या स्पर्धेचा PTPL 2025 सीझन 4 चा बेस्ट बॅटर दादा अँड कंपनी वावे टीमचा अहमद करवेलकर राहिलाय बेस्ट बॅटर. नक्कीच 125 धावा त्यानं कुठलाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो ठरलाय PTPL पर्व 4चा उत्कृष्ट फलंदाज. त्याला दिला जातो हा पुरस्कार. सूरज जाधव तसेच जर पाहिलं तर नासिरभाई मजगनकर आणि दत्ता मोरे अर्थात डी मोरे यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल दिली जाते. अहमद करबेलकर याला हा पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार आपण अहमदला दिलेला आहे. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार दिला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी या आपण आमंत्रित करतो आहोत उत्कृष्ट गोलंदाज दर्पणजी दरेकर या आपण दर्पणजी दरेकर, संजय जाधव आपण देखील या, अनिरुद्ध भोसले आपण देखील यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट मिळवल्या, परंतु त्याची इकॉनॉमिक सांगतो कारण गोलंदाजी करत असताना या मैदानावरती सर्वाधिक धावा फलंदाजांनी लुटल्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट. त्याची इकॉनॉमिक्स होती 7.80. कंजूसीभरी गोलंदाजी केली आहे आणि दिसायला तो काठीसारखा आहे. या आपण आमंत्रित करतोय अगदी उत्कृष्ट गोलंदाज आदित्य कदम, दामनदेवी गावचा केतन खाडे यांच्या संघातील खेळाडू आदित्य कदम ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. मयूर खाडे त्याला घेऊन येत आहेत कारण आपल्या गावातील खेळाडू आहे. अगदी या स्पर्धेमध्ये तब्बल त्याने 16 विकेट घेतल्यात. उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय PTPL पर्व 4 किरण वॉरियर्स भोगाव या संघातील खेळाडू आदित्य कदम. मॅन फ्रॉम दामनदेवी गावचा हा सितारा युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याने बॉल देखील लांब फेकायचा होता तो देखील त्याने फेकला आणि संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेला होता. आदित्य कदम ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. मोक्याच्या क्षणी बॅटिंग देखील त्याने केली, बॉलिंग चांगली केली, विकेट प्राप्त केल्या आणि ही आकर्षक सायकल देखील त्याला देण्यात येते. तदनंतर या आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देत आहोत आणि हा देण्यासाठी मी विनंती करेल गौरीश शाह तिघैया आणि ते मित्र परिवार या गौरव शेठ आणि आकाश भुतकर या तीनही मित्र आहेत. या पोलादपूर तालुक्यामध्ये मित्र आणि मित्र आपण नेहमी पाहतो त्यापैकी हे 3 मित्र आणि त्यांचा संघ देखील आलाय रॉयल रायडर्स पुढच्या PTPL पर्व 5व्यामध्ये आणि तीनही संघ मालक आहेत. त्यांचा संघ आपण पाहणार आहोत पुढच्या PTPL पर्व 5व्यामध्ये आणि त्यांच्या रॉयल रायडर हा संघ असणार आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेसेस त्यांनी हवेमध्ये जी जंप मारली होती ना बाउंड्री लाईन वरती ती पाहता उडता चिताच वाटला होता आम्हाला. या किरण वॉरियर्स भोगाव या टीमचा हेमंत उतेकर ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. किरण वॉरियर्स भोगाव कॅप्टन कर्णधार आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. कूलर
आकर्षक ट्रॉफी आणि कूलर जे मात्र हेमंत उतेकर याला दिलं जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अगदी त्याचा झेल आपण पाहिला, झेपावला चेंडूवरती, बॉल अडवला आणि त्याला दिला जातोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार. त्याच्या बॅट मधून 113 धावा देखील आल्या होत्या. हेमंत उतेकरला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिलाय. या आपण षष्टम क्रमांक 6वा क्रमांकाचा पारितोषिक 44,444 रुपये आणि 6वा क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभला आहे. आदरणीय स्टार HFL पुणे 44,444 रुपये आणि हा देण्यासाठी या आपण आमंत्रित करूयात. या आपण विनोद पावडे या विनोद पावडे या आपल्या शुभस्ते आपण देऊया, कारण स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड पुणे या विनोद पावडे, हेमंत आपण देखील या, सूरज सोनवणे आपण देखील या, स्टार हाऊसिंग प्रणव पालकर आपण देखील या. स्टार HFL पुणेच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आणि त्याचे अगदी कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. षष्टम क्रमांक रोख रक्कम 44,444 रुपये रोख रक्कम आणि संघ आहे योगेश सरकार किनेश्वर, योगेशजी पवार साहेब आणि शैलेजी चिकणे साहेब यांच्या मालकीचा संघ 6व्या क्रमांकाचा हकदार. या केतन पवार आपण देखील या. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या वतीने हे षष्टम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय. 44,444 आकर्षक ट्रॉफी आपण देतो या ठिकाणी. योगेश सरकार किनेश्वर, योगेश पवार आणि शैलेशभाई चिकणे यांचा संघ जो 6व्या क्रमांकावरती राहिलाय. लीग मॅच मध्ये शेवटचा सामना योगेश सरकार यांनी सोडून दिला होता, परंतु मॅच काय रंगली होती, शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता. संघमालक योगेश सरकार किनेश्वर आहेत का? आहेत. चला या संघ मालकाला विजेत्या जे बक्षीस फेरीमध्ये दाखल झाले त्यांना स्पोर्ट्स सायकल देखील दिली जाते संघ मालकाला. या योगेश पवार संघाचे संघमालक शैलेशभाई चिकणे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. षष्टम क्रमांक गणपती बाप्पा. पुढचा पारितोषिक पंचम क्रमांक जे मात्र आपल्याला लाभलेलं आहे ते अर्थातच राजेदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचा हकदार जे आपल्याला लाभले 44,444 रुपये. राजेदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभलंय. हे आपण हा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करतो आहोत. नागेश पवार साहेब आणि राकेश उतेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देऊया पुरस्कार. या आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. पंचम क्रमांक रोख रक्कम 44,444 रुपये आणि संघ राहिला आहे मंगेजी बेलोसे साहेब यांच्या मालकीचा SKMB टायगर्स. टीमने या स्पर्धेवरती पटकावलाय 5वा क्रमांक. SKMB टायगर्स 5वा क्रमांक मंगेजी बेलोसे साहेब यांच्या मालकीचा संघ SKMB टायगर्स या टीमने 5वा क्रमांकाचा हकदार राहिलाय. 5वा क्रमांक या स्पर्धेचा आपण पाहतोय. PTPL पर्व 4 मंगेश बेलोसे संदेश बेलोसे यांचा संघ आपण आपल्याला पाहायला मिळतोय. SKMB टायगर आणि नक्कीच आपण हा पुरस्कार देतोय. राकेश उतेकर आणि नागेश पवार यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. SKMB टायगर संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. संघ मालकाला एक स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी आणि 44,444 कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. 5वा क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये. संदेश बेलोसे या. बोला गणपती बाप्पा. या आपण चतुर्थ क्रमांक हा पुरस्कार देत आहोत आणि चतुर्थ क्रमांक पुरस्कार आम्हाला लाभलाय सुरेंद्र अण्णा चव्हाण
पोलादपूर यांच्या माध्यमातून 44,444 रुपये या आपण अमरदीप नगरकर साहेब यांना विनंती करूयात. तसेच आपण जर पाहिलं तर दर्पणजी दरेकर साहेब आणि संजय जाधव साहेब, अभिषेक जांभळेकर साहेब या आपल्या शुभस्ते आपण देव्या चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती संघ राहिला आहे आणि तो संघ म्हणजे ज्यांनी ही स्पर्धा संपूर्णपणे एन्जॉय केली आहे, शीर भरवणा सडवली संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आहे. या स्पर्धेमध्ये आजच्या शेवटच्या दिवशी येत असताना कुलदीपजी जाधव साहेब आणि संपूर्ण सडवलीकर ज्या रीतीने मैदानावरती आले होते, खरं तर सर्वाधिक एन्जॉय जर काही PTPL कोणी केली असेल तर ती सडवलीकर आहेत आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. कारण संपूर्ण संघ या मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहिलं होतं. खरं तर लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी आपण एक समोर सायकल ठेवली आहे आणि खालच्या बाजूला 2 सायकल आहेत स्टेजच्या खाली, ज्या आपण प्रत्येक संघाला एक एक घेऊन जाण्यासाठी विनंती करतोय. याकडे लक्ष वेधूया. किंवा लाईव्ह मध्ये पाहणाऱ्यांना असं वाटायला नको कदाचित एकच सायकल आणि दिली जात नाहीये. नक्कीच हा संघ सडवली संघ एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणारं पोलादपूर तालुक्यातील एकमेव गाव ते म्हणजे सडवली आणि कुलदीप जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चतुर्थ क्रमांक 4थ्या क्रमांकाचा मान मिळालाय सडवलीकर या टीमला. शीर भैरवनाथ सडवली हा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. PTPL पर्व 4th नंबर देखील आलाय 4था, परंतु खेळ देखील चांगला राहिला सडवली टीमचा. या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी, या गावाची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. तो संघ 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या पुढचा क्रमांक अर्थात 3य क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र आम्हाला खरं तर लाभलंय. 3य क्रमांक विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 3य क्रमांक लाभला. विक्रमजी गायकवाड पुणे 66,666 रुपये 3य क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आणि हे देण्यासाठी या आपण आमंत्रित करतोय मंगेश बेलोचे साहेब, विजय दळवी या. विजय दळवी आपण देखील यायचे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव युवराजी दाबेकर आपण देखील या. मंगेश बेलोसे साहेब या. स्वप्नील चोरगे आपण देखील या. दत्ता मोरे डी मोरे आपण या. शैलेश चोरगे, अक्षय मालुसरे आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. या स्पर्धेतील 3य क्रमांक शैलेश चोरगे, अक्षय मालुसरे या लवकर वरती. आपल्या शुभ हस्ते आपण 3य क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. टीम आपण देखील 3य क्रमांकाचा मान या ठिकाणी दिला जातोय. संघ आहे निलेदादा कोळसकर यांचा संघ. ज्योती एंटरप्राइजेस संघ या स्पर्धेचा राहिलाय 3य क्रमांकाचा मानकरी. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ज्योती एंटरप्राइजेस रुपेश चोरगे आपण देखील या. मंगेशजी बेलोसे, विजय दळवी, तसेच दत्ता मोरे आणि अक्षय मालुसरे तसेच शैलेश चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हा 3य क्रमांकाचा पुरस्कार. मी विनंती करेल या टीम ज्योती एंटरप्राइजेस, अभि केसरकर आणि संपूर्ण टीम निलेदादा कोळसकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण या ज्योती एंटरप्राइजेस टीम. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्योती एंटरप्राइजेस. संघाचे संघ मालक निलेदादा कोळसकर यांचा संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये. PTPL पर्व 4थ्या मध्ये चांगला खेळ आपण ज्योती एंटरप्राइजेस या ठिकाणी. तर नक्कीच अभि केसरकर 2 शब्द मनोगत व्यक्त करतोय. प्रथमतः मी सर्व आपल्या आयोजकांचं धन्यवाद मानतो की आपल्या सर्वांसाठी एवढी मोठी टुर्नामेंट आयोजन केली आहे.
खूप चांगलं वाटलं खेळायला, कारण प्रत्येक वर्षी आपल्या नवनवीन खेळायला चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. तर आपले PTPL ही वर्षातून एकदा येते आहे. तर सर्व प्लेयरला मी एवढं सांगेल की गावासाठी आपण वर्षभर खेळतो, वर्षभर गावासाठीच खेळायचं आहे. PTPLसाठी एक दिवस संघ मालकासाठी खेळा, एवढं बोलतो बस. कारण वर्षभर गावासाठीच खेळायचं आहे, एक दिवस फक्त संघ मालकासाठी खेळा आणि मालकासाठी सपोर्ट करा बस. थँक्यू. धन्यवाद अभि. पुढचा पुरस्कार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. पुढचा पुरस्कार द्वितीय क्रमांक आपण देत आहोत आणि द्वितीय क्रमांक आम्हाला लाभले आदरणीय यंगस्टार पोलादपूरचे अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब, प्रसिद्ध उद्योजक विनायकजी दीक्षित साहेब, नगरसेवक पोलादपूर संदीपजी कदम सर, अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि नोकरी सम्राट, अर्थात 88,888 रुपये रोख रक्कम. आणि हे देण्यासाठी मी तिघांनाही आमंत्रित करेन. या आपल्या तिघांच्याही शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. आणि संघ राहिलाय द्वितीय क्रमांकाचा हकदार राकेशजी उतेकर साहेब आणि त्याच वेळेला नागेश पवार, नागेशजी पवार साहेब यांच्या मालकीचा संघ किरण वॉरियर्स बोगाव. मुजम्मिल तांबे साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण मुजम्मिल तांबे साहेब आपल्या देखील शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार. या स्पर्धेचा उपविजेता ठरलाय किरण वॉरियर्स भोगाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राकेश उतेकर आणि नागेश पवार यांचा संघ, हेमंत उतेकर याच्या नेतृत्वामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ त्याने बांधणी केली संघाची आणि हा संघ राहिला या स्पर्धेचा उपविजेता किरण वॉरियर्स भोगाव. हा या स्पर्धेतील PTPL पर्व 4थ्याचा मानकरी ठरला. उपविजेता ठरला या स्पर्धेचा PTPL पर्व 4th किरण वॉरियर्स भोगाव. बोला एकदा गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. या आपण सर्वाधिक महत्वाचा पुरस्काराकडे आता वळतोय. द्यायची का बाईक द्यायची का पहिला क्रमांक देऊया? पण बाईक कोणाला देऊया. द्यायची बाईक? कोणाला द्यायची? नाही, राम- समीरला नाही. माझ्याकडे यादीमध्ये नावच नाहीये ते. कोणाला द्यायची कोणाला? सडवलीकर बाईक कोणाला द्यायची? कोणाला द्यायची? या आपण हा पुरस्कार देण्यासाठी ही बाईक आम्हाला लाभली आहे. यंगस्टार परिवाराचं मी आभार मानेन की ज्यांच्या माध्यमातून बाईक लाभली. या संपूर्ण यंगस्टार आपल्याला विनंती करेन सिद्धेश या शेठ आपण आपण, देखील या. उपस्थित व्हा. सिद्धेजी सेठ साहेब आणि संपूर्ण यंगस्टार परिवार. प्रथमेश या आपण- पवार, अरमान आपण देखील या. सर्वांनी यंगस्टार परिवार प्रथमेश सर्व या. अरमानी रवींद्र इंगवले या सर्व सर्व यंगस्टार सिद्धेश शेठ युवा मंच सर्व यंगस्टारचे या. अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब यांना विनंती करूयात. या आपण प्रणव या आपण बाईक दिली जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जी बाईक दिली जाते
5व्या पर्वाची बाईक ज्याने कारनामा केला या स्पर्धेमध्ये तब्बल 203 धावा बनवल्या। या स्पर्धेमध्ये वन साइड हिरो 2 अर्धशतक ज्याने ठोकले कोंडवी गावचा सुपुत्र समीर भोसले। समीर भोसलेला दिला जातोय मालिकावीर 2 व्हीलर बाईक शाईनची आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी। अफलातून केला दादा अँड कंपनी व्हावे हा संघ संपूर्ण लढला, परंतु त्यांचा एक शिलेदार प्रतिस्पर्ध्याला भारी पडत होता आणि तो होता समीर भोसले। टाळ्या होत्या त्याच्यासाठी। गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की। समीर भोसलेला मी एक प्रश्न विचारितो इच्छितो, तू या बाईकची किक मारशील, चावी चालू करशील तर प्रथमतः कोणाला बसवशील? नक्की जर पाहिलं तरी बाईक भेटली, आता पुण्यात जाणार की कोंडवीला जाणार? पहिलं कोंडवीला जाणार आणि पहिलं बाईक वरती आता कोणाला घेऊन जाणार आहे? सूरजला, माझा भाऊ। सूरज निकम साठी तो पहिल्यांदा त्यांना बसवणार आहे, तर कसं वाटतंय या परफॉर्मन्स साठी आणि हा पुरस्कार, एक मोठा पुरस्कार तुला पहिल्यांदा मिळालाय? छान वाटतं। नक्कीच तुझ्या गावासाठी देखील, कोंडवी गावासाठी आणि त्यांच्या गावासाठी तू गावासाठी खेळतो, परंतु दादा अँड वावे कंपनीने तुला संधी दिली त्यांच्याविषयी देखील त्यांचा पण आभार मानतो, मला संधी दिली खेळायला, धन्यवाद। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। समीर भोसले हा होता मालिकावीराचा हकदार या पर्व 4थ्याचा बायकर मॅन पोलादपूरचा आपल्याला पाहायला मिळाला आहे समीर भोसले। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 2 अर्धशतक टोकणं ही खाण्याची गोष्ट नाही आहे। 4 विकेट त्याने घेतल्या, 203 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो समीर भोसले ज्याला आपण पाहतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्याला मिळाला आहे। खरं तर तो भाऊक झाला होता ज्यावेळेला त्याने ही इनिंग साकारली, परंतु या 5व्या पर्वामध्ये मिळालेला हा सुपरस्टार आहे। त्याची बॅटिंगसाठी टाळ्या होत्यात, त्याच्या गोलंदाजीसाठी टाळ्या होत्यात। अफलातून केला समीर भोसले। या आणि तदनंतर आमंत्रित करूयात 1,25,555 रुपये आदरणीय ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा निलेदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक लाभलं। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि हा पुरस्कार जातोय जिथे मात्र दादा अँड कंपनी वावे या टीमने हे 4थं पर्व जिंकलंय। या आपण आमंत्रित करतोय दादा अँड कंपनी वावे। संघ मालकाला जिथे सायकल देण्यात येईल तथा या स्पर्धेच्या माध्यमातून 1.5 तोळ्याची चेन आपण देणार आहोत आणि अर्थात या आपण आमंत्रित करतो आहोत हशमतजी तांबे साहेब आणि शोएब करवेलकर यांच्या मालकीचा संघ या आपण संपूर्ण यंगस्टारला आमंत्रित करतोय। संपूर्ण यंगस्टार या आपण आमंत्रित करतो आहोत दादा अँड कंपनी वावे। खरं तर मुजम्मिलजी तांबे साहेब यांचे मोठे बंधू अर्थात हशमतजी तांबे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे दादा अँड कंपनी वावे। 4थ्या पर्वाचे विजेते पाहायला मिळत आहेत। 4थं पर्व जिंकणारा संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय दादा अँड कंपनी वावे। संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल होते, संपूर्ण संघ आणि संपूर्ण त्यांचे गावातील वावे गावातील सर्वच या ठिकाणी उपस्थित होत आहेत। प्रथम क्रमांक विजेता राहिलाय पीटीपीएल पर्व 4थ्याचा विजेता दादा अँड कंपनी वावे
हशमत तांबे शोएब करवेलकर यांचा संघ जो ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी विजेता पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4चा विजेता ठरलाय इंतिकाम नाडकर. वय वर्ष 40 ओलांडले तरी देखील आज एका युवकाला लाजवेल अशी गोलंदाजी फलंदाजी कर्णधारपद त्यांनी केलं. इंतिकाम नाडकर यांच्या नेतृत्वामध्ये संघ दादा अँड कंपनी वावे खेळताना पाहायला मिळाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. प्रथम क्रमांक विजेता या स्पर्धेचा पोलादपूर तालुका माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा सुपर डुपर हिट होत असताना पाहायला मिळाली. विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून जी मात्र दिली जाणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण